बातमी आहे गडचिरोली येथून। गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 22 किलोमीटर अंतरावर पोचपल्ली गावालगत असलेल्या गोदावरी नदीवर मेडीगट्टा काळेश्वर धरणाचा बांधकामासाठी तेलंगणाला राष्ट्र समितीचे मुख्यमंत्री KCR यांनी लघु पाटबंधारे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सिंचन विभागाच्या अधीक्षक अधिकाऱ्यांना सर्वेक्षणासाठी निर्देश दिले होते। यामुळे पावसाळ्यात तालुक्यातील 22 ते 23 गावांना पुराचा फटका बसणार आहे। त्यामुळे सदर सर्वेक्षण आणि धरण बांधकाम बंद करण्यासाठी 27 जानेवारी रोजी किसान आघाडीचे अध्यक्ष मधुसूदन आरवेल्ली यांच्या नेतृत्वात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या तसेच महाराष्ट्राच्या राज्यपालांविरोधात घोषणाबाजी देत तहसील कार्यालयावर धडक दिली आहे। मेडीगट्टा काळेश्वर धरण बांधकामामुळे तालुक्यातील 22 ते 23 गावांना फटका बसणार आहे। यामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे। त्यामुळे मेडीगट्टा धरण विरोधी संघटनेचे किसान आघाडी अध्यक्ष मधुसूदन आरवेल्ली यांच्या नेतृत्वात सिरोंचा येथील शेतकरी भवन ते तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी तालुका परिसरातील हजारो शेतकरी तसेच सर्व पक्षनेते सहभागी झाले होते। सदर धरणामुळे हजारो शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली जाणार असून यावेळी शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येणार आहे। त्यामुळे या धरणाच्या सर्वेक्षणाला तसेच बांधकामासाठी शेतकरी बांधवांचा विरोध असल्याचंही यावेळी आरवेल्लींनी म्हटलं आहे। यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले। यावेळी तालुका परिसरातील हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते। यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला।